नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये दादानी 1400 कोटीची जे आपल्या हातद्वार भागाला असेल, आपल्या शहरामध्ये कुठं कुठं पाईपलाईन खराब झाली आहे आणि तिथं तिथं ते पाईपलाईन घालणार आहेत. ही 1400 कोटीची योजना आहे आणि ती दादाने आज मंजूर केली आहे. आणि मंजूर करता करता दोघांचे विकेट सुद्धा उडवलेत. आणि काय नेमकं भानगड आहे, काय झालं बोर्डामध्ये, सगळीच आपण माहिती घेणार आहे आपल्या दादाकडनं. मला सांगा दादा, 1400 कोटीची योजना आहे, वाढ झाली असं वाटत नाही? सर्वप्रथम या ठिकाणी मी सोलापूरकरांना शुभेच्छा देतो. अतिशय चांगला प्रकल्प आपल्या सोलापूर शहराला आज या ठिकाणी येतोय. बरेच वर्षापासून सोलापूरकरांची या ठिकाणी शहराची मागणी होती की आपल्याला 5 दिवसाआड 7 दिवसाआड या ठिकाणी पाणी येतं. तर ह्याच्यावर मात करण्यासाठी आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, तसेच आदरणीय पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, आदरणीय देवेंद्रदादा कोटे, सुभाष बापू देशमुख, विजय मालक देशमुख, हे आमचे आमदार, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचा पाठपुरावा करून सोलापूर शहराच्या नागरिकांसाठी या ठिकाणी 1400 कोटीची योजना या ठिकाणी मंजूर करून आणलेली आहे. आणि आपल्याला माहिती आहे की फर्स्ट फेज मध्ये 892 कोटी या ठिकाणी प्रकल्पाला या ठिकाणी मंजुरी होती. त्या ह्याच्यामध्ये थोडस वाढ करून आज आपल्याला माहिती आहे 800 किलोमीटर पर्यंत या ठिकाणी ती लाईन होती. तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन लाईन जी आहेत ती वाढून आपल्याला 1100 किलोमीटर जवळपास आपण या ठिकाणी ती लाईन वाढून आज ती जी लाईन म्हणजे सोलापूर शहराच्या सर्व भागामध्ये पाणी पुरवठा व्हायला पाहिजे अशा ह्या दृष्टिकोनातून आपल्याला हे जी वरची पुढची जी रक्कम आहे ती वाढलेली आहे. आणि ह्याला आपण हे करत असताना आपल्याला जागतिक बँकेतून या ठिकाणी आपल्याला पैसे मिळणार आहेत. तसंच महानगरपालिकेचा आपल्याला त्याला आपल्याला हे म्हणून कुठलीही बोजा आपल्याला त्या ठिकाणी जे नियमित कर भरतात नागरिक त्यांना आपण कुठलीही बोजा या ठिकाणी आपण नियमित कर स्वरूपात जे नागरिक कर भरतात त्यांच्यावर कुठलीही कर या ठिकाणी आपण न लादता ही योजना आपल्या सोलापूर शहरासाठी कसं होणार आहे त्या पद्धतीने आपण या ठिकाणी काम करणार आहे. आता मला सांगा, बोर्डात वरडावरड झाली की ही जी योजना आली की जसं आपल्याला युजेस चार्जेसचा दंड भरावा लागला, मृदुंग भरावा लागला सोलापूरकरांना, तसं काय होऊ शकतंय का? ही योजना आल्यावर आपल्या सोलापूरकरांना काय पैसे भरावं लागेल का? आपलं किती 350 कोटीचा आपल्याला जुळवाजुळव करायची आहे. 350 कोटीमध्ये बघा, एक सांगतो, हा 1400 कोटीचा प्रकल्प जो आहे त्याच्यामध्ये जीएसटी या ठिकाणी 181 कोटीची आहे. म्हणजे जवळपास आपल्याला हा 1200 कोटीचा या ठिकाणी ही योजना आहे. आणि ह्याला आपल्याला कॉन्ट्रीब्युशन मनी म्हणून बॉन्ड स्वरूपाच्या माध्यमातून आपल्याला 200 कोटी उभा करायचे. तसेच आपल्याला 100 कोटी हे मनपाचा हिस्सा राहणार आहे. आणि बाकीची जी आहे जागतिक, लक्षात असू दे, 100 कोटी फक्त आपल्याला भरायचे आहेत, बाकीचे सगळे हे करणार आहेत बरं का, आणि करणार आहेत. आणि हे करत असताना सोलापूर शहराच्या कुठल्याही नागरिकांवर जे नियमित कर भरतात त्यांच्यावर कुठलीही आपण कर लादलेली नाहीये. आज विशेष मला एवढं मुख्यमंत्री साहेबांचं, पालकमंत्री साहेबांचं या ठिकाणी विशेष कौतुक करायचं आहे की एवढी चांगली योजना सोलापूर शहरासाठी त्यांनी या ठिकाणी मंजूर केली. आणि आज मला सांगू इच्छितो वाटतो की सोलापूर शहराचे ही अतिशय आनंदाची बातमी आहे. खरंच आनंदाची बातमी आहे. आणि काही राहू दे, आपल्याला कुणाच्या वादात पडायचं नाही, पण विकास झाला पाहिजे ह्या मताशी आपण आहे. मला सांगा दादा, आता जे ब्रिटिश काळातल्या आपल्या गावठाण भागामध्ये लाईन आहे ते खूप खराब झाले आणि तिथं स्मार्ट सिटी योजनेतनं कामं केली गेले, तिथं कसं काय होणार? म्हणजे तिथले लाईनी कसं बदलणार? आज तुम्हाला माहिती आहे 892 कोटी जी आहे ती आपल्या फर्स्ट फेज मध्ये या ठिकाणी ही योजना होती. त्याच्यानंतर हे वरचे 485 कोटी हे जर कावर वाढले असतील तर आपल्याला माहिती आहे की जुने या ठिकाणी 32% आपण प्रस्तावित केले होते. नंतर त्यात वाढ करून जवळपास आपण नवीन अजून 32% या ठिकाणी आपण MBRSSR असं आपण या ठिकाणी वाढ करून त्या ठिकाणी योग्य पाणी पुरवठा पूर्ण सोलापूर शहराला कशा पद्धतीने 2060 पर्यंत हे पाणी आपल्या लोकांपर्यंत कसं व्यवस्थित पोहोचलं जाईल ह्याचा आपण या ठिकाणी काळजी घेतलेली आहे. आणि म्हणून जे 892 कोटीची जी फर्स्ट फेज मधलं जे होतं ते पुढे जाऊन आपल्याला या ठिकाणी ती 1400 कोटी पर्यंत या ठिकाणी झालेली आहे. एवढं सांगायचं. काय लोक म्हणतात की दादा त्या योजनेमध्ये भ्रष्टाचार व्हायला लागलाय आणि पालकमंत्री असं, आणि तुम्ही ऐकता
पालकमंत्र्याचं, असं आंदोलनं झाली आज महापालिकेमध्ये. असं काय आहे का, एकदा सोलापूरकरांना सांगूनच टाका. तसं कुठलीही गोष्ट नाही आहे. हे बघा, मी सांगतो, पालकमंत्री साहेबांचं अतिशय सोलापूर शहरासाठी अनेक विकास कामे ते या ठिकाणी आपल्याला मंजूर करून, मदत करून, आपल्याला मंजूर करून देत आहेत. मी तर म्हणतो, सर्वप्रथम पालकमंत्री साहेबांचा या ठिकाणी मी धन्यवाद करतो. कारण का सोलापूर शहराचा आज तुम्ही बघितलात, या ठिकाणी विमान उड्डाण पूल असेल, तसेच IT असेल, तसेच आपलं जो काही विमान सेवेचा जो विषय असेल, पालकमंत्री साहेबांनी गेल्या 40 वर्षापासून आपली मागणी होती, ती पालकमंत्री साहेबांनी वर्ष ते 1.5 वर्षामध्ये आपल्या सोलापूर शहराला या ठिकाणी मंजूर करून घेतली. आणि आपल्या सोलापूर शहर आज तुम्ही बघता की विकासाच्या दृष्टिकोनातून आता पाऊल उचलत आहे, असं मला सांगायचं आहे. आणि विरोधक हे राजकारण करत असतात, त्यांना सोलापूर शहराचं विकास हे बघवत नाही. ते प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण करायचं हे त्यांचं आता सवय झालेली आहे. कारण का तुम्ही बघता, सोलापूर महानगरपालिकेमध्ये काम करत असताना सोलापूर शहराच्या जिव्हाळ्याचे जे काही विषय आहेत, सोलापूरचे आता हा जो पाणी पुरवठ्याचा विषय होता, सुपर टॅक्सचा जो विषय होता, पूर्वी झालेला B2चा जो विषय होता, त्या प्रत्येक विषयामध्ये राजकारण करायचं आणि कुणाला पण सदस्यांवर अंगावर धावून जायचं, त्यांना अश्लील शिवीगाळ करायची, असे परत कोण माईकवर बोलत असताना त्यांचं माईक थांबवून घ्यायचं, असं हे विरोधक सतत या ठिकाणी केल्यामुळं आपण त्यांना ह्याच्या आधी देखील 2-3 वेळा आपण समज दिली की तुम्ही असं करू नका, सोलापूर शहराच्या विकासावर तुम्ही बोला. तर असं न करता कायम स्टंटबाजी करणे, विकासाला खीळ घालणे, विकासाला या ठिकाणी खीळ घालणे, हे त्यांचा एक हातखंडा या ठिकाणी झाला होता. त्याच्यावर आपण त्यांना सतत आपण सूचना दिली होती, पण तरी देखील त्यांच्यात काय सुधारणा झाली नाही. म्हणून आपण त्यांच्यावर निलंबनाची या ठिकाणी कारवाई केलेली आहे. काय गोष्ट होती दादा की त्यांना निलंबित करावं लागलं, बोर्डामध्ये काय बोलले असले ते? बघा, आता मला हे, मी एक जबाबदार व्यक्ती म्हणून सांगतो, मला आता अशी गोष्टी, बघा, सदस्यांचे म्हणजे सदस्यांना अश्लील शिवीगाळ करणे, त्यांच्या हातातून माईक काढून घेणे व तसेच डायसवर धावून येणे, आणि कुठलीही गोष्ट असेल शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातली कुठलीही जर गोष्ट असेल तर तो त्याच्या मध्ये जाऊन त्याला ते गोष्ट न होऊन देण्यासाठी माईक अंगावर फेकणे, हे असं त्यांना सवय लागलेली आहे. त्यामुळे आम्ही समज 2-3 वेळा दिलेले आहे, तरी देखील ते ऐकायला तयार नाही. आज तर सोलापूर शहराचा चांगला एवढा पाणी पुरवठ्याचा विषय असताना त्यांच्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी पाणी पुरवठा कम होतो किंवा 4 दिवसाआड होतो, 5 दिवसाआड होतो, असा जो काही विषय आहे त्यांनी त्याच्याबद्दल बोलायला पाहिजे होतं. कारण का आज शहराला पूर्ण पाणी पुरवठा कशा पद्धतीने करणार आहे त्याचं प्रेझेंटेशन आपल्याला या ठिकाणी होतं. त्या प्रेझेंटेशनवर त्यांनी खरा अभ्यास करायला पाहिजे होतं, पण तसा अभ्यास न करता कर वाढवणार आहे, दर वाढवणार आहेत, असं त्यांचं ते हेतू दिशाभूलचं या ठिकाणी त्यांचं प्रयत्न होतं. आज मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की नियमित जो काही कर भरणारा आपला सोलापूर शहराचा जो नागरिक आहे, त्याच्यावर कुठलीही दरवाढ आपण या ठिकाणी केलेली नाही. आपण फक्त प्रणाली चेंज केली, पण यात काय टॅक्सेशन वाढलेलं नाहीये. टॅक्सेशन 100% सांगतो, यात कुठलेही बोजा आपल्या नागरिकांवर या ठिकाणी पडणार नाही, आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. दादा मला सांगा, हे तर आता मंजूर केलं तुम्ही बोर्डामध्ये, आणि प्रॅक्टिकली हे काम चालू व्हायला किती दिवस लागतील अंदाजे? या ठिकाणी प्रॅक्टिकली काम चालू व्हायला मला वाटतं 1 वर्ष ते 1.5 वर्ष या ठिकाणी लागेल. वर्षभरात आपण किती लवकरात लवकर आपण या ठिकाणी हे काम चालू करू, असा आपला दृष्टिकोन राहणार आहे. दादा महापौर असंच तर ही प्रॅक्टिकली काम चालू होईल असं वाटतंय दादा तुम्हाला? चालू करायचा आपण प्रयत्न करायचा, आणि 100% या ठिकाणी मला खात्री आहे सोलापूरच्या जनतेच्या हितासाठी आपण लवकरात लवकर हे, कारण का शहर असेल, हद्दवाढ भाग असेल, अनेक नागरिक या ठिकाणी पाण्यापासून त्रस्त आहे, तर ही योजना लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी कार्यान्वित करूयात असं मला. हा दादा, सर्वप्रथम फेज 1 मध्ये आपल्याला माहिती आहे की सोलापूर शहरासाठी पाणी पुरवठ्यासाठी 892 कोटी या ठिकाणी फेज 1 मध्ये मंजुरी होती. त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी 485 कोटी वाढ होऊन आपल्याला या ठिकाणी ते 1378 कोटी विथ GST असं या ठिकाणी वाढलेलं आहे. त्याच्यामध्ये सौर ऊर्जा प्रकल्प 49 कोटीचा असेल, अशुद्ध पाणी पंपिंग यंत्रणा ही 20 कोटीची असेल, आकस्मिक खर्च 23 कोटी, पर्यावरण सामाजिक व्यवस्थापन योजना ESMP 1%, रस्ता रेल्वे परवानगी रोड परमिशन हे 11 कोटी केलेले, IDC भांडवल
ड्युरिंग कन्स्ट्रक्शन हे 80 कोटी, सुधारित प्रकल्प किमतीनुसार जीएसटी फरक हे 46 कोटी आहे. सुधारित प्रकल्प किमतीनुसार वाढीव तांत्रिक मंजुरी फरकाची रक्कम 1 कोटी, सुधारित प्रकल्प किमतीनुसार वाढीव पीएमसी फी फरकाची रक्कम 1 कोटी, जुने एएसआर जीएसआर पाडणे व दुरुस्ती, जुने पाईपलाईन दुरुस्ती तसेच इलेक्ट्रिक टेलिफोन युटिलिटी शिफ्टिंग करणे ह्याच्यासाठी 50 कोटी या ठिकाणी बदल झालेला आहे. जल शुद्धीकरण, WTP, शुद्ध जलवाहिनी, फीडर माइन, परत मास्टर बॉल्सिंग रिझर्विंग, MBR, उच्च जलकुंभ वितरण व्यवस्था, वॉटर मीटर असं सगळं मिळून जवळपास 485 कोटी या ठिकाणी फेस 1 मध्ये, म्हणजे 892 कोटी मध्ये या ठिकाणी 485 कोटी या ठिकाणी वाढलेले आहेत. त्यामुळं ही जी योजना आहे ती 1378 कोटी पर्यंत या ठिकाणी गेलेली आहे. आणि 1378 कोटी पर्यंतची ही जी योजना जात असताना आज आपण आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी 689 कोटी या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत. तसेच 344 कोटी हे आपल्याला मनपा हिस्सा व तसंच बॉन्डच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी उभा करावं लागणार आहे. अर्बन चॅनल फंडाचे जवळपास 344 कोटी हे केंद्र शासन अथवा महाराष्ट्र शासन विविध योजनांतर्गत उपलब्ध होणारे असे एकूण जवळपास 344 कोटी या ठिकाणी राहणार आहे. म्हणजे जवळपास आपल्याला 1378 कोटी, त्याच्यामध्ये जीएसटी 181 कोटी असणार आहे. हे असं आपल्याला या ठिकाणी, आणि 10 वर्ष मेंटेनन्स, 10 वर्ष देखभाल दुरुस्ती जबाबदारी हे मक्तेदार यांच्यावर राहणार आहे. आज या ठिकाणी असा हा प्रकल्प आपला असणार आहे. पूर्वी या ठिकाणी 892 कोटी मध्ये 30 ते 32 टाके या ठिकाणी होते, तर इथे नव्याने त्यात वाढ करून 64 टाके आपण या ठिकाणी गृहीत धरलेले आहेत. अशा पद्धतीने ही योजना असणार आहे. दादा आपल्याला काय त्याचं व्याज किती पडणार आहे? आपल्याला व्याज आपल्याला महापालिकेला भरावं लागेल का शासन भरणार आहे, का त्या योजनेमध्येच असणार आहे 1400 कोटी मध्ये? व्याज हे 1400 कोटी मध्ये आपण या ठिकाणी आता नसणार. आता आपण पहिला प्रथम म्हणलं तर आपण जे आता 892 कोटी आपल्याला फर्स्ट फेज मध्ये आपल्याला आता हे जे मिळणार आहे त्याच्यावर आपण आता काम करणार आहे. आता आपल्याला हे जी उभा करायची रक्कम, त्यांचं काम मंजूर आताच आपल्याला लगेच घ्यायची नाही आहे. हे नंतर आपण पुढं ही जी योजना चालू झाल्यानंतर योजना जवळपास 60-70% पर्यंत आल्यानंतर आपण आपलं कॉन्ट्रीब्युशन म्हणणे आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे. आणि तो आपण शेवटच्या टप्प्यात या ठिकाणी देणार आहे, जेणेकरून महानगरपालिकेवर कुठलीही व्याजाचा बोजा आपल्याला पडू नये. आम्ही तर शक्यतो हे कसं माफ होऊन आपल्याला जास्तीत जास्त फंड केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल यांच्याकडून आपल्याला कशा पद्धतीने मिळेल, आम्ही ह्याच्यावरच आम्ही भर देणार आहे. पण आपलं एक एवढी मोठी स्कीम चालू असताना, केंद्र शासन आणि राज्य शासन आपल्याला एवढी मोठी पैसे देत असताना आपलं पण डिपॉझिट कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी असतं. आणि हे करत असताना आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये जेणेकरून महानगरपालिकेवर कुठलीही कर म्हणजे बोजा या ठिकाणी पडणार नाही, म्हणजे व्याजाचा बोजा आपल्यावर पडणार नाही, अशा पद्धतीने आम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये, म्हणजे ही जी आपली योजना आहे ही शेवटच्या टप्प्यात पूर्ण होत असताना आपण त्या ठिकाणी आपल्याला उभा करून त्यांना दाखवायचं आहे. तत्पत याला आपण या ठिकाणी पहिला फर्स्ट मध्ये आपण मान्यता दिलेली आहे. खूप काही चांगली माहिती दिली आहे दादानी. मला सांगा दादा, समितीची निवड झाली, किती समितीच्या निवड झाल्या? एकूण 7 समितीच्या या ठिकाणी निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये सगळे आपले सदस्य आहेत, महिला व बाल कल्याण. हो हो हो, सगळे सभापती आहेत, कधी होईल दादा? सभापती आता आहे ना, ते समित्या झालेत म्हणलं तर सभापती पण होणारच, त्यात काय नाही. आणि त्यात 7 लोकांमधलाच होणार सभापती. खूप काही चांगली माहिती दिली आहे दादानी आणि काम करायला लागलेत बरं का. जसं आपली स्मार्ट सिटी ही योजना होती तशी ही बी योजना तशीच आहे. आपल्याला 1400 कोटीची जी 1378 कोटीची जी योजना आहे त्याच्यामध्ये आपले जीएसटी जवळपास 181 कोटीचे, म्हणजे ही योजना आपल्याला जवळपास 1200 कोटी पर्यंतच या ठिकाणी येणार आहे. आणि ह्याचं बोजा आपल्या सोलापूर शहरवासियांवर कुठलेही पडणार नाही, या ठिकाणी मी सांगू इच्छितो. कुठलंही कर नसणार आहे, दरवाढ नसणार आहे, काही नसणार आहे. आणि ही योजना आपोआप, म्हणजे कुठलेही आपल्याकडनं करवाढ घेणार नाहीत. आणि ही योजना जनतेपर्यंत कसं जाता येईल, जनतेला पाणी कसं मिळणार आहे हे प्रयत्न करणार आहेत.
मी राहुल रणदिवे सर, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.